नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत खूप सुंदर अशी तोरणपट्टी, जी की बनवायला अगदी सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे। बघू शकता किती सुंदर ही तयार झालेली आहे आणि फक्त डबल क्रोशा या स्टिचेसपासून आपण हिला बनवून तयार केलेला आहे। तर चला या सुंदर अशा सोप्या तोरणपट्टीला बनवायला सुरुवात करूया। जर तुम्ही नवीन असाल तरीही तोरणपट्टी बनवू शकता, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कशी बनवायची कळेल। यासाठी आपण ग्रीन कलरचा 4 प्लायचा धागा घेतलाय आणि 3 mm चा क्रोशा हुक घेतलाय। आता सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे स्लिप नॉट लावून धागा क्रोशामध्ये घ्यायचा आहे। आता इथे चेन्स बनवायच्या, तर बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17। इथे आपल्याला 17 चेन बनवून घ्यायच्या आहेत तोरणपट्टी बनवण्यासाठी। आता बघा इथे आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि या शेवटच्या 3 चेन स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या चेनमध्ये अशा पद्धतीने क्रोशा टाकून धागा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 धाग्यामधून, नंतर 2 धाग्यामधून अशा प्रकारे आपल्याला इथे एक डबल क्रोशा विणायचा आहे। आता पुढच्या चेनमध्ये सेम त्याच पद्धतीने एक डबल क्रोशा विणायचा आहे। बघू शकता, परत धागा घ्यायचा आहे, त्याच्या पुढच्या चेनमध्येही आपल्याला एक डबल क्रोशा विणायचा आहे। सेम त्याच पद्धतीने बघू शकता, परत धागा घ्यायचा आहे, त्याच्या पुढच्या चेनमध्येही एक डबल क्रोशा विणायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता आपण इथे 4 चेनमध्ये 4 डबल क्रोशा विणले। अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशा विणून कंप्लीट करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी बाकीच्या राहिलेल्या चेन्समध्ये एक एक डबल क्रोशा विणून इथपर्यंत कंप्लीट करून घेतला आहे। आता पुढे बनवण्यासाठी आपल्याला इथे चेन्स बनवायच्या, तर बघा 1 2 3 चेन बनवून आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे। परत धागा घ्यायचा आहे। आता बघा पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा बनवायचा आहे। परत धागा घेऊन त्याच्या पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा। आता बघू शकता आपण 3 डबल क्रोशाच्या वरती 3 डबल क्रोशा बनवलेले आहेत। यानंतर आपल्याला एक चेन करायची आहे, एक मध्ये लूप सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या लूप वरती एक डबल क्रोशा करायचा आहे। अशा पद्धतीने परत एक चेन घ्यायची आहे, खालच्या साईडने एक लूप सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या लूप वरती एक डबल क्रोशा करायचा आहे। त्यानंतर परत एक चेन घ्यायची आहे, परत बघा खालच्या साईडने एक लूप स्किप करून त्याच्या पुढच्या लूपवरती डबल क्रोशा करायचा आहे। म्हणजे आपल्याला वरती एक चेन घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने एक लूप स्किप करायचा आहे। त्यानंतर परत एक चेन घेतली, एक लूप स्किप केला, त्याच्या पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशा केला। अशा पद्धतीने बघा इथपर्यंत आपण बनवून घेतला आहे। 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशा आपण हे बनवून घेतलेत, त्याच्यामध्ये एक एक चेन दिली आहे। आता परत एक चेन घ्यायची आहे, खालच्या बाजूने एक लूप सोडून पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशा। त्यानंतर बघा आता त्याच्या पुढच्या लूपवरतीही एक डबल क्रोशा। हा दुसरा झाला। आता परत धागा घ्यायचा आहे आणि बघू शकता आपण इथे ह्या ज्या 3 चेन आपण स्किप केलेल्या होत्या, याच्या तिसऱ्या चेनमध्ये, म्हणजे इथे वरच्या साईडला आपल्याला या तिसऱ्या चेनमध्ये मागच्या बाजूने शेवटचा डबल क्रोशा करायचा आहे। तर बघा इथे अशा पद्धतीने तिसऱ्या चेनमध्ये मागच्या बाजूने लूप काढून हा तिसरा डबल क्रोशा साईडचा बनवून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने आपण परत 3 डबल क्रोशा बनवले। अशा पद्धतीने आपली ही सेकंड रो बनवून झालेली आहे। आता तिसरी रो बनवायची आहे, तर तिसरी रो बनवण्यासाठी परत 3 चेन बनवायच्या आहेत। अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे। या 3 चेन नेहमी आपला एक डबल क्रोशा असतील, हे लक्षात ठेवायचं आहे। आता बघा पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा, परत त्याच्या पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा। बघा 3च्या वरती 3 डबल क्रोशा झाले। आता चेनच्या वरती एक चेन घ्यायची आहे, परत पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने परत बघा एक चेन घ्यायची आहे, परत पुढच्या डबल क्रोशाच्या वरती एक डबल क्रोशा, परत पुढे एक चेन घ्यायची आहे, म्हणजे जिथे चेन आहे तिथे चेन घ्यायची आहे आणि परत डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे। एक चेन, डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा, परत एक चेन, आता राहिलेल्या 3 डबल क्रोशाच्या वरती 3 डबल क्रोशा, एक, हा दुसऱ्यावरती दुसरा
आणि शेवटच्या वरती बघा हा तिसरा बनवायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडने 3-3 डबल क्रोशा केले आणि मध्ये आपण एक एक चेन देऊन असा डबल क्रोशा बनवला आहे। आता परत 3 चेन करायची आहे, परत अशा पद्धतीने टर्न करायचं आहे। आता परत जशी आपण ही तिसरी रो बनवली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला चौथी रो बनवायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला 5वी 6वी आणि जेवढी आपल्याला तोरणपट्टी बनवून घ्यायची आहे तेवढ्या सगळ्या रोज बनवून घ्यायच्या आहेत। जशी आपण ही तिसरी रो बनवली आहे सेम रो आपल्याला कॉपी करत पुढे बनवत चालायचं आहे। सेम त्याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या रोज बनवून घ्यायच्यात। मग शेवटी परत कसं बनवायचं आहे तेही मी दाखवणार आहे। तर चला आपण इथे जी दुसरी आणि तिसरी रो बनवून घेतली आहे याच पद्धतीने जेवढी मोठी तोरणपट्टी पाहिजे तेवढी बनवून घेऊया। मी इथे 3.5 फूटची बनवून घेणार आहे। तुम्हाला इथे जेवढी गरज असेल तुमच्या दरवाजाच्या अकॉर्डिंग तेवढी तुम्ही बनवून घेऊ शकता। तर चला आपण ही पट्टी कंप्लीट करून घेऊया। तर बघू शकता मी इथे पट्टी कंप्लीट करून घेतली आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी इथे 3.5 फूटची ही तोरणपट्टी बनवून घेतलेली आहे। इथे मी तुम्हाला तिसऱ्या लूपपर्यंत दाखवलं होतं, तो तिसराच लूप मी पुढे कंटिन्यू करत ही एवढी पट्टी बनवून घेतलेली आहे। बघा अशा पद्धतीने आता शेवटला आपल्याला अजून एक रो बनवायची आहे। तर इथे बघा मी शेवटला इथपर्यंत बनवून घेतलेला आहे, त्यानंतर शेवटी 3 चेनही बनवलेल्या आहेत। आता याच्या पुढे आपल्याला शेवटची एक रो बनवायची आहे, जशी आपण स्टार्टिंगला बनवली होती सेम त्या पद्धतीने। तर त्यासाठी आपल्याला हा काढलेला धागा पहिले क्रोशामध्ये घ्यायचा आहे। आता बघा धागा घेतल्यानंतर टर्न करायचं आहे। आता बघा पहिले जे 3 डबल क्रोशा आहेत त्याच्यावरती 3 डबल क्रोशा येतील, म्हणजे पहिल्या 3 चेन 1 डबल क्रोशा, हा दुसरा डबल क्रोशा आणि हा तिसरा डबल क्रोशा। 3 डबल क्रोशा झाल्याच्या नंतर पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा, त्यानंतर पुढच्या डबल क्रोशाच्या वरती 1 डबल क्रोशा, परत बघा पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा, परत डबल क्रोशाच्या वरती 1 डबल क्रोशा, परत पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा, म्हणजे जिथे जिथे 1 चेनचा गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1-1 डबल क्रोशा बनवायचा आणि बाकी सगळ्या डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा बनवायचे। बघू शकता परत पुढच्या चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा, डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा। आता बाकी राहिलेल्या 3 डबल क्रोशाच्या वरतीही आपल्याला 3 डबल क्रोशा बनवून कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर चला राहिलेल्या 3 डबल क्रोशावरती 3 डबल क्रोशा करून घ्यायचे। तर बघा हे अशा पद्धतीने 1 2 आणि हा शेवटचाही बनवून घ्यायचा आहे। असा शेवटचा बनवून झाल्याच्या नंतर इथे अशी एक चेन करायची आहे, धागा असा लांब खेचायचा आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने धागा थोडासा खेचून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आपली ही पट्टी तयार झालेली आहे। बघू शकता आपण शेवटची रो ही कंप्लीट करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही प्लेन पट्टी बनवून झालेली आहे। अगदी जशी मी सुरुवातीला सांगितली होती त्याच पद्धतीने ही पूर्ण करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यावरती बॉर्डर बनवायची आहे। तर बॉर्डर बनवण्यासाठी मी इथे येलो कलरचा धागा वापरणार आहे, तुम्हाला वेगळा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। तर बघा इथे मी लेमन येलो कलरचा धागा घेतलाय। धागा पहिले आपल्याला क्रोशामध्ये घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता बघा कोणत्याही एका कॉर्नरवर तुम्ही याला जॉईन करू शकता। मी इथे खालच्या साईडला कॉर्नरला जॉईन केले। अशा पद्धतीने कॉर्नरला धागा जॉईन करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहिले 3 चेन बनवायचे। या 3 चेनला आपल्याला 1 डबल क्रोशा काउंट करायचे। त्यानंतर बघा पुढच्या डबल क्रोशाच्या वरती 1 डबल क्रोशा, पुढच्या डबल क्रोशाच्या वरती 1 डबल क्रोशा, परत पुढच्या डबल क्रोशाच्या वरती 1 डबल क्रोशा। अशाच पद्धतीने आपल्याला इथे प्रत्येक डबल क्रोशाच्या वरती 1-1 डबल क्रोशा काउंट करत इथपर्यंत बनवून घ्यायचं आहे दुसऱ्या कॉर्नरपर्यंत। तर चला प्रत्येक डबल क्रोशावरती 1-1 डबल क्रोशा बनवत पुढच्या कॉर्नरपर्यंत आपण बनवून घेऊयात। तर बघू शकता तुम्ही इथपर्यंत मी बनवून घेतलेला आहे। शेवटच्या चेनवरतीही आपल्याला 1 डबल क्रोशा करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला या साईडने प्रत्येक डबल क्रोशाच्या वरती 1-1 डबल क्रोशा असा बनवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडनेही बनवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे।
आता बघा इथे कॉर्नरचा भाग आहे, तर इथे आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत. 2 चेन घेऊन असं थोडंसं टर्न करायचं आहे, परत धागा घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरची जी पहिली रो आहे त्याच्या पहिल्या डबल क्रोशाच्या वरती आपल्याला 4 डबल क्रोशा करायचे आहेत. तर बघा 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने 4 डबल क्रोशा झाले. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे परत. आता मध्ये बघा ग्रीन कलरची एक जी रो आहे सेकंड रो ती स्किप करायची आहे आणि थर्ड रोवरती बघा थर्ड रोवरच्या पहिल्या डबल क्रोशावरती आपल्याला परत 4 डबल क्रोशा करायचे आहेत. तर पहिला डबल क्रोशा, दुसरा, तिसरा आणि चौथा अशा पद्धतीने 4 डबल क्रोशा. परत एक चेन घ्यायची आहे. परत बघा पुढचे एक लूप सोडून द्यायचा आहे, पुढच्या रोचा हा लूप सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या लूपमध्ये परत 4 डबल क्रोशा करायचे जसे आपण इथपर्यंत बनवले. परत इथे 4 डबल क्रोशा बनवून घेऊया. बघा 4 डबल क्रोशा झाल्याच्या नंतर परत एक चेन बनवायची आहे. बघा पुढचा एक लूप स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या लूपवरती परत 4 डबल क्रोशा बनवायचे. 1 2 3 आणि अजून एक 4. बघा परत एक चेन करायची आहे. आता बघा अशाच पद्धतीने आपल्याला पुढे याला कंटिन्यू करत चालायचं आहे. 4 डबल क्रोशा, एक चेन, 4 डबल क्रोशा, एक चेन. अशाच पद्धतीने 4 डबल क्रोशा एक चेन बनवत आपल्याला ही पट्टी कंप्लीट करायची आहे. आणि दुसऱ्या साईडने सेम अशाच पद्धतीने बघा डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा बनवायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूनेही आपल्याला अशाच पद्धतीने 4 डबल क्रोशा एक चेन असं बनवून घ्यायचं आहे. आता तोरणपट्टीची ही जी दुसरी साईड आहे इथं कॉर्नरवरती परत 2 चेन बनवायच्या. 2 चेन बनवल्याच्या नंतर ह्या साईडने इथून इथपर्यंत आपल्याला डबल क्रोशावरती एक एक डबल क्रोशा असं बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत दुसऱ्या कॉर्नरलाही 2 चेन बनवायच्या आहेत आणि परत खालच्या साईडने जसं आपण इथे बनवलं 4 डबल क्रोशा एक चेन त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. तर चला अशाच पद्धतीने बनवत आपण इथपर्यंत कंप्लीट करून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपली येलो कलरची बॉर्डर सगळी बनवून झाली आहे. दुसऱ्या साईडने बघा इथे 2 चेनचा गॅप घेतला, इथे डबल क्रोशाच्या वरती डबल क्रोशा बनवले, परत 2 चेनचा गॅप, त्यानंतर परत त्याच पद्धतीने आपण खालच्या बाजूनेही बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण बॉर्डर बनवून तयार करून घेतलेली आहे. आता इथे शेवटला आपल्याला जॉईन करायचे आहे. तर जॉईन करण्यासाठी आपल्याला बघा इथे काय करायचं आहे, माझं शेवटच्या लूपमध्ये मी 4 डबल क्रोशा बनवलेले आहेत. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा ज्या आपण पहिल्या 3 चेन बनवलेल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्लिप स्टिच बनवून त्यानंतर परत एक चेन बनवायची आहे, धागा लांब खेचायचा आहे आणि इथे सेंटरवरून कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट केल्यानंतर ही बॉर्डर तयार होते. आता बघा इथे कट केलेला धागाही आपल्याला आतल्या साईडने घालायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे आपली अशी पट्टी बनवून झाली आहे. आता या कट केलेल्या धाग्याला आपल्याला बॅक साईडला घ्यायचं आहे अगोदर. तर क्रोशियाच्या मदतीने आपण अशा पद्धतीने बॅक साईडला घेऊया. बघा अशा पद्धतीने बॅक साईडला घ्यायचं आहे. त्यानंतर आतमधल्या स्टिचेसमध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे. बघा अशा आतमध्ये याला लपवायचं आहे. त्यानंतर राहिलेला धागा कट करून घ्यायचा आहे. बाकीचे धागेही आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण बाकीचे धागेही कट करून घेतले आणि मागच्या साईडनेही फिनिशिंग बघू शकता. अशा पद्धतीने आपली ही तोरणपट्टी बनवून झालेली आहे आणि बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि सुंदर अशी पट्टी ही रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही पट्टीची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला यामध्ये बनवताना कोणतीही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारू शकता. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.